हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण मसालेदार हिरव्या वांग्याची आणि बटाट्याची भाजी पाहणार आहोत. अशा पद्धतीने एकदा बनवून पहा, खूप टेस्टी लागतात. मी गावाला गेली होती मुंबईला, तेव्हा तिकडे अशा प्रकारची वांगी मिळाली. म्हणलं चला छान अशी रेसिपी बनवूया. छान अशी वांगी आणि बटाटे धुवून घेतलेत, अशा प्रकारे कट करून घेतले बघा. आणि लांबट लांबट त्याचे आपण पीसेस करून घेणार आहोत. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. खूप टेस्टी लागते बघा भाजी. आणि महत्त्वाचं म्हणजे मी वेगळ्या पद्धतीने केली आहे. तुम्ही अशा पद्धतीने केली ना तर अगदी सर्वजण आवडीने खातील. अशा प्रकारे मी वांगी आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यामध्ये घातलेत, म्हणजे ते काळे पडणार नाहीत. एवढी टेस्टी अशी वांग्या बटाट्याची भाजी. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये आपण मोहरी घालून घेतली. मोहरी छान अशी तडतडून दिल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत आणि जिरे पण छान असे तडतडून द्यायचेत, म्हणजे आपल्या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि भाजीची चव खूप छान लागते. त्यानंतर आपण लसूण बारीक चिरून घेतला आहे, तो त्यामध्ये घातला आहे बघा. तो पण छान असा तेलामध्ये खमंग परतून घेऊन त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे. कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आणि कांदा सोनेरी रंग परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत. त्यामध्ये धणे, जिरे आणि लसूण भाजून मी बारीक करून घेतली आहे पेस्ट बघा. त्याचा व्हिडिओ मी दाखवत बसत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि कंटाळवाणा होतो. सर्वांना बघायला खूप कंटाळा येतो, म्हणून मी व्हिडिओ तो दाखवला नाही. छान अशी मिरची आहे, ती आपण परतून घेणार आहोत. खूप छान लागते बघा. अशा प्रकारे अवश्य बनवून बघा एकदा वांग्याची भाजी, खूप टेस्टी लागते. छान असं आपण मिरची आहे ती तेलामध्ये छान खमंग अशी भाजून घ्यायची, म्हणजे तिचा फ्लेवर छान लागतो. अशा प्रकारे आपली मिरची आहे ती भाजून झाली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत. हळद घातल्यानंतर आपण परतून घेणार आहोत, म्हणजे तिचा कच्चेपणा आहे तो कमी होईल आणि छान असा त्याचा रंग उतरेल. त्यामध्ये एक बारीक चिरलेला टॉमॅटो मी घालून घेतला आहे बघा. टॉमॅटो पण आपण छान परतून घेणार आहोत. अप्रतिम अशी चवीची भाजी बघा. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपला टॉमॅटो आहे तो छान असा मऊ होईल आणि मसाल्याला खूप छान असा फ्लेवर येतो बघा. खरंच अशा प्रकारे तुम्ही करून बघा. आणि बघा किती सुंदर रंग आला आहे बघा. त्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेतली आहे आणि कोथिंबीर घालून छान असं आपण त्याला परतून घेणार आहोत, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद पण खूप छान असा लागेल बघा आपल्या भाजीला. अप्रतिम चवीची अशी आपली वांग्या बटाट्याची भाजी. त्यानंतर आपण जी वांगी आणि बटाटा चिरून घेतला होता तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. ही वांगी आमच्याकडे भेटत नाहीत. मी मुंबईला गेली तेव्हा तिकडनं आणली होती. म्हटलं चला छान अशी त्याची भाजी बनवूया. एवढी टेस्टी लागली की नाही, तुम्ही ती वांग्याची भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढी अप्रतिम चवीची लागते बघा. छान असं आपण वांगी आणि बटाटे आहेत ते छान परतून घेणार आहोत, म्हणजे आपली भाजी आहे ती खूपच टेस्टी होईल. चॅनलला आपण अजूनही माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घालून घेतलं आहे. शेंगदाणे खरपूस भाजून मिक्सरला बारीक करून, मध्यम, जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही, त्यामुळे तुमच्या भाजीला छान असं दाटसरपणा येईल. चवीप्रमाणे आपण मीठ घातलं आहे बघा, कारण आपण हिरवी मिरची बारीक करताना त्यामध्ये पण मीठ घातलं होतं, त्यामुळं मीठ योग्य प्रमाणात घालायचं. आणि गरम पाणी येथे त्यामध्ये घालणार आहे, म्हणजे आपल्या भाजीची चव आहे ना ती अगदी अप्रतिम होते. अशा प्रकारे आपण हलवून घेणार आहोत आणि छान अशी वाफेवर आपण ही वांगी बटाटे आहेत ते शिजवून घेणार आहोत. अप्रतिम चवीची. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी
आपले आभार मानणे मला खूपच आनंददायी वाटेल. हे बघा, छान अशी उकळी आली आहे आपल्या भाजीला. त्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो ठेवणार आहोत आणि लो ठेवून त्यावर झाकण ठेवून वांगी छान अशी आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. बघा, मध्ये मी भाजीला हलवलं आहे बघा, खालीवर केलं आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर घातली आहे आणि छान असे हलवून घेणार आहोत. अप्रतिम अशी चव लागते बघा. कोथिंबीरीचा फ्लेवर त्यामध्ये उतरला ना तर खूप छान लागते. मी प्लेटमध्ये सर्व करते बघा. वांग्या बटाट्याची भाजी आपली तयार झाली आहे. एवढा छान वास येत आहे की नाही हे बघा. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात मग अशाच छानशा रेसिपीमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.